स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीयांना जय महाराष्ट्रकडून शुभेच्छा. जनगणमन ही 3 अक्षरं प्रत्येक भारतीयाच्या मनात भारतीयत्वाची आणि त्या स्वातंत्र्याच्या लढ्याबद्दलची प्रेरणा हे सातत्यानं जागृत करत असतात आणि त्यातून देश अभिमान हा सर्वतोपरी व्यक्त करण्याचा प्रयत्न केला जातो. हे जनमन गण ही अक्षरं मुख्यतः कशा स्वरूपाचा भाव निर्माण करतात, कशा स्वरूपात तुमच्या आयुष्यात एक वेगळा रंग भरतात, तोच भरण्याचा प्रयत्न हा जागतिक कीर्तीचे सुलेखनकार कॅलिग्राफर अच्युत पालव यांनी केलेला आहे आणि एका वेगळ्या माध्यमातून जनगणमन तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. आपण सर्वात अगोदर त्यांनी केलेल्या या प्रयत्नावर नजर टाकूयात आणि मग आपण थेट चर्चा करणार आहोत ते स्वतः अच्युत पालव सरांबरोबर. जय जय हे जय हे जय हे. जनगणमन या माध्यमातून मुख्यतः जो संदेश भारतीयाच्या प्रत्येकाच्या मनातला असतो तो अक्षराच्या माध्यमातून कोरण्याचा प्रयत्न हा अच्युत पालव सरांनी केलेला आहे. स्वतः अच्युत पालव सर आज आपल्याबरोबर आपल्या स्टुडिओत आहे. सर, जय महाराष्ट्रमध्ये आपलं खूप खूप स्वागत. सर, मुख्यतः हा प्रयत्न जनगणमन वेगवेगळ्या रूपांमध्ये गेल्या अनेक वर्षामध्ये आपण बघितलेलं आहे. संगीताच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने ते मांडण्याचा आणि प्रत्येक भारतीयाच्या मनात रुजवण्याचा प्रयत्न झालेला आहे. अक्षरांच्या माध्यमातून, सुलेखनाच्या माध्यमातून हा जनसामान्यांपर्यंत पोहोचावा ही कल्पना मुळात कशा स्वरूपाची आणि ती कुठून आली? 2007 साली मी जेव्हा भारत फिरलो होतो, अक्षरांनी भारत जोडण्याचा प्रयत्न केला होता. काश्मीर ते कन्याकुमारीचा एक छान प्रवास केला होता मी आणि प्रत्येक राज्यातनं प्रवास करत परत मी सीमेपर्यंत पोचलो होतो. त्यातून आलेले जे सगळे काही अनुभव होते त्या अनुभवातनं मला असं वाटत होतं की कुठेतरी लेट अस कनेक्ट द पीपल, अक्षरं माणसंही जोडतात आणि तो अनुभव मला कुठेतरी एक कागदावर उतरवायचा होता. अगदी थेट आम्ही सीमेपर्यंत गेलो. काश्मीरमध्ये काही प्रॉब्लेम्स आले आम्हाला, ते आम्ही फेस केले.
जालंधरमध्ये आम्हाला काही प्रॉब्लेम आले, पण तरी पण मनामध्ये कुठेतरी अक्षरांविषयीची जाणीव होती, भावना होती, ही कुठेतरी व्यक्त करायची होती मला. आणि मला वाटतं ते लोकांपर्यंत पोचणं फार गरजेचं होतं. 3 वर्षापूर्वी परत मी एक असाच प्रयोग केला पुण्यामध्ये, की जवळजवळ 30 ते 40 फुटावर मी जवळजवळ फ्लॅग केला होता आणि त्या फ्लॅगचं डॉक्युमेंटेशन मला मिळत नव्हतं. मला असं वाटत होतं की परत हे सगळं कुठेतरी यावं आणि कुठेतरी त्यातून लोकांपर्यंत जावं. दासबोधात जे सांगितले रामदासांनी, की ब्राह्मणे बाळबोध अक्षर घडसून करावे सुंदर, जे देखताची चतुर समाधान पावती. ही जी आनंदाची भावना, समाधानाची भावना जी आहे, ही समाधानाची भावना प्रत्येक भारतीयाला, प्रत्येक विद्यार्थ्याला, प्रत्येक माणसाला कुठेतरी पोचली पाहिजे आणि ते मनामनातून त्याने लिहिलं पाहिजे. आजपर्यंत राष्ट्रगीत बऱ्याचदा म्हणजे लताबाईंनी गायलेलं आहे, ए आर रहमानने केलं आहे, झाकीर हुसेननी केलं आहे. पण मला असं वाटतं की मी या देशातला आर्टिस्ट आहे, या देशामध्ये या जेवढ्या स्क्रिप्ट आहे, मी कॅलिग्राफर म्हणून ओळखलं जात असेल, तर मला कुठेतरी ही कॅलिग्राफीतनं भावना जी आहे, ही अक्षरांची भावना रवींद्रनाथ टागोरांनी ज्या पद्धतीने राष्ट्रगीतामध्ये जे लिहिलं आहे ते प्रत्येकाच्या मनामनामध्ये आहे. आणि ते मनामनामधलं भावना जी आहे, त्याच्यातले आकार आहेत, उकार आहेत, पॉझिटिव्ह स्पेस, निगेटिव्ह स्पेस, वळणं आहेत वेगळ्या प्रकारची, हे सगळं कुठेतरी छान कागदावर यावं असं मला वाटलं. कर्मधर्म वगैरे काय झालं की मी ज्या कॉलेजमध्ये शिकवतो, BS बांदेकर कॉलेज सावंतवाडीचं, तिथले मुलं म्हणजे प्राध्यापक सिद्धी रानडे, त्याला मी सांगितलं की मला कुठेतरी राष्ट्रगीत साकार करायचं आहे, कारण माझ्यावर थोडीशी डॉक्युमेंटरी माझं काम डॉक्युमेंटेशन करण्याचं काम ते करत होते. तर त्याला ती पटकन आयडिया आवडली. तो म्हणाला, सर आपण ठीक आहे, आपण एक आपल्या कॉलेजच्या मुलांना घेऊनच आपण करूया आणि काही 2-3 जे पासआउट झालेले होते सगळे, असं करून लिटरली तुम्हाला सांगतो की मिलिंद जोशी याचं संगीत आहे त्याला. मिलिंद जोशी सोडलं तर बाकी सगळी जी मुलं जी आहेत ही सगळ्या कॉलेजची आहेत ती. आणि ह्या सगळ्या कॉलेजच्या मुलांनी कुठे सगळ्यांनी एकत्र येऊन 8 दिवसात, आणि हा जो सगळा प्रकार होता तो नव्या मुंबईत YMCAला झाला. संपूर्ण 15 फूट बाय 25 फुटाचा जो पेपर होता तो सगळा पेपर, आणि जी संपूर्ण राष्ट्रगीत जे आहे ते मला एक 1.5 तासामध्ये एक टाकी लिहिलं गेलं आहे. एक टाकी लिहिणं भाग होतं, कारण त्याच्यातला जो भाव होता, त्याच्यातली वर्णं होती, आणि हे कुठेतरी टप्प्याटप्प्याने जाऊ नयेत किंवा विसंगत होऊ नयेत. त्यामुळे संपूर्ण माझी अशी मतच होतं की आपण एकदा बसलो की आपण ती गोष्ट पूर्ण करावी आणि मग त्याच्यातनं बाहेर पडावं. पण ज्या स्वरूपामध्ये आणि ज्या पांढऱ्या शुभ्र अशा स्वच्छ स्वरूपामध्ये ते मांडण्याचा प्रयत्न केला, तर मुळात जनगण म्हणणं म्हटलं की तुम्ही टायटल जसं 3 रंगी तिरंग्यात केलेलं आहे, तसं मुळात हे ब्लॅक अँड व्हाईटमध्ये करावं. ही यामागची मूळ संकल्पना काय? कसं असतं की परत की काळ्या शाईने पांढऱ्या पेपरवर लिहिणं आणि त्यातून जो भाव प्रकट होतो, मला वाटतं की जेव्हा राष्ट्रगीत म्हणत असतो तेव्हा प्रत्येकाच्या मनामध्ये रंग असतातच, आकारही असतात. ती शुद्धता जी आहे अक्षरांच्या वळणामधली, आकारामधली, आणि जे वर्णन दाखवणार आहे हे काळं जावं असं मला त्यावेळी वाटलं. आणि मला वाटतं की पांढऱ्यावर काळं असावं. रामदासांनी सुद्धा अक्षरं काळी शाई, पांढरा शुभ्र पेपर, हे जे कुठेतरी त्याचं वर्णन होतं एक सातत्याने मला माझ्या मनावर बिंबवलं गेलं होतं. आणि जेव्हा मी शाळेमध्ये सुविचार लिहायला लागलो तेव्हाही सुद्धा काळ्या फळ्यावर पांढरा शुभ्र खडू नये जेव्हा लिहायला लागलो, तेव्हा मला अक्षरांमधलं सौंदर्य नक्की काय असतं, भावना ही तुमची शेवटी कसं असतं की हे सगळं आपोआप पोचत असते ती. पण तुम्ही जर ज्या पद्धतीने मांडताय, मी पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग असं लिहिताना, किंवा विंध्य हिमाचल यमुना गंगा, हे सगळं लिहिताना मला कुठेतरी तो सगळा देश हा संपूर्ण माझ्या डोळ्यासमोर होता. आणि ती भावना जी आहे, ती भावना मला असं वाटलं की तिथे कलर नकोत का, आपण तिथे काळ्या रंगानेच जाऊया. आणि मला वाटतं काळा रंग हा जरी बऱ्याच ठिकाणी आता लोक म्हणतात की जो निगेटिव्ह म्हणून मानला जातो, पण मला वाटतं की मोस्ट पॉझिटिव्ह कलर जो आहे, त्याच्या रंगामध्ये इतक्या शेड आहेत, त्या जर तुम्हाला समजल्या तर मला वाटतं की तुम्हाला जास्त कळायला मदत होईल. ते अगदी सर, फक्त जनगण म्हणपुरतंच तुमचं कार्य काही मर्यादित नाही आहे. या अगोदर अनेक सुलेखन सिरीज ज्या आहेत त्या तुम्ही केलेल्या आहे. मराठी साहित्य मुख्यतः सुंदर आणि सहज रूपानं जनसामान्यांपर्यंत पोहोचावं, त्याला वाचनीय व्हावं, या दृष्टीने तुम्ही सातत्यानं प्रयत्न करत आलात. पण त्याचबरोबर तुम्ही येत्या काळामध्ये पॅरिसला एक मोठं काम करतायत आणि त्यामध्ये मराठी साहित्य हे जगासमोर येणार आहे. तर
ते काम कशा स्वरूपाचं आहे आणि त्यातून काय व्यक्त होताना आम्हाला पाहायला मिळेल? जगातलं म्हणजे पॅरिसमधलं जे काम लागतंय, मला वाटतं की या देशाचा एक मोठा बहुमान असेल, या मराठी लिपीचा जो एक मोठा बहुमान असेल, मराठी भाषेला मिळालेला एक बहुमान असेल, आणि मी एक त्याच्यातलं एक निमित्त असं म्हणेन की तिथे जगातल्या 6 कॅलिग्राफर्समध्ये माझी निवड झाली आहे, माझ्या कामाची निवड झाली आहे. आणि त्या साहित्यामधनं तिथे मी काही उखाणे मांडले आहेत, काही सुभाषितं मांडली आहेत, मराठी आहे, हिंदी आहे, संस्कृत आहे. आणि एक छान कॉन्सेप्ट होता. त्या कॉन्सेप्टमध्ये कसं होतं की आजपर्यंत पॅरिसमध्ये बरीच पेंटिंग्स लागली गेली आहेत, पण एका कॉर्पोरेट ऑफिसमध्ये सरकारच्या जगातल्या सगळ्या लिप्या लागाव्यात असं त्यांचं मत होतं. आणि कॅलिग्राफी का असू नये, आणि म्हणून त्यांनी तो कॉन्सेप्ट तिथे मांडला होता. आणि जवळ 30 कॅलिग्राफर्सना त्यांनी पहिलं काम दाखवलं. 30 कॅलिग्राफर्समधनं मग 10 झाले, 10मधनं 6 झाले. आणि आनंदाची गोष्ट सांगेन तुम्हाला की 276 स्क्वेअर मीटरवर माझं काम लागणार आहे. आणि आलेल्या प्रत्येक माणसाला ही मराठी म्हणजे अतिथी देवो भवपासनं बालकवीच्या कवितांपर्यंत ते थेट काही हिंदी सुभाषितं किंवा मराठी सुभाषितं वगैरे त्याच्यात मांडण्यात आलेली आहेत. आणि मला वाटतं की मराठी कॅलिग्राफी जाऊन पॅरिसमध्ये बघणं हे कदाचित मराठी माणसाला अभिमान असेल, भारतीय माणसाला अभिमान असेलच, पण जगातल्या इतर माणसांनासुद्धा आपली लिपी किती सुंदर आणि चांगली आहे आणि त्याच्यामागे हेतू काय हे जर कळलं तर मला वाटतं जास्त चांगलं होईल. अगदी पॅरिस जर कलेचं माहेरघर मानलं जातं, त्या ठिकाणी मराठी भाषेतलं साहित्य हे सुलेखनाच्या माध्यमातून, कॅलिग्राफीच्या माध्यमातून एका कॉर्पोरेट स्ट्रक्चरमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. अत्यंत अभिमानाची ही गोष्ट असणार आहे. सर, येत्या काळामध्ये जसं जनगणमन तुम्ही आज शब्दरूप जे आहे ते अक्षराच्या माध्यमातून व्यक्त करताना पाहायला मिळालं, येत्या काळामध्ये अशा स्वरूपामध्ये ही जी भावना आहे भारतीयत्वाची, स्वाभिमानाची, ही लोकांपर्यंत पोहोचावं. कारण तुम्ही टी शर्टच्या माध्यमातून एक खूप मोठं काम केलेलं आहे आणि मुळात तो जो स्वाभिमान आहे तो जागृत करण्याचं काम केलेलं आहे. येत्या काळामध्ये अशा स्वरूपाचे काय नवीन उपक्रम जे आहेत ते आम्हाला पाहायला मिळू शकतात? हो, नक्की. याचाच पुढचा भाग म्हणजे माझी अशी इच्छा आहे. आत्ताच मी एका डायरीसाठी जवळजवळ 16 भाषांवर काम केलं होतं आणि त्या डायरीतनं 16 कॉम्पोजिशन्स केली होती. मला असं वाटतं की हे जनगणमन जे आहे, हे जनगणमन सगळ्या भारतीय भाषांना यावं आणि ते माझी करायची इच्छा आहे. कारण देश जसा मी असं नेहमीच सांगत असतो की जसा तो शेतीप्रधान आहे तसा तो लिपीप्रधान आहे. आणि या सगळ्या लिप्या जर आपण जनगणमन मधनं जर पाहायला मला मिळाल्या किंवा इतर लोकांना जर पाहायला मिळाल्या किंवा प्रत्येक भारतीयाला जर बघायला मिळाल्या तर मला वाटतं त्याच्यातला जो एक आनंद आहे किंवा अभिमान आहे तो एक वेगळ्या पद्धतीनं लोकांसमोर येईल. कानामात्रासारखं आत्ता मी देवनागरीचं पुस्तक केलं होतं आत्ताच, त्याचा दुसरा भागही मी केला आहे. आणि आत्ता मला असं वाटतं की संपूर्ण देशामध्ये, संपूर्ण भारतामध्ये कॅलिग्राफीचे वर्गच सुरू करणं हा एक मोठा ध्यास घेतलेला आहे. आणि त्या दृष्टिकोनातून बऱ्याच ठिकाणी, काही ठिकाणी सुरू झालं आहे. आज अमरेला वर्कशॉपसारखा एक अतिशय आनंद देणारा, लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत, रंग नको किंवा मला रंगवता येत नाही असं म्हणणारी लोकंसुद्धा आज अमरेला पेंटिंगकडे वळलेली आहेत. तर हे सगळे अशा प्रकारचे कलाविषयक जे आहेत त्या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोचाव्यात आणि मला असं वाटतं की त्याच्यासाठी माझा एक जास्त वेळ मी देणार आहे त्याच्यासाठी. सर, पुन्हा एकदा जनगणमन जर तुम्ही एका वेगळ्या रूपामध्ये सर्वसामान्यांसमोर, भारतीयांसमोर आणलेलं आहे त्यावर नजर टाकूयात. आपण पुन्हा एकदा बघूयात जनगणमन सुलेखनाच्या माध्यमातून अच्युत पालव सरांनी कशा स्वरूपात आपल्यासमोर सादर केलेलं आहे.
आज अच्युत पालव सर तुम्ही आमच्या स्टुडिओत आलात, जी वेळ दिली त्यासाठी धन्यवाद. आणि निश्चितपणे एक अक्षर सौंदर्य जनगणमनाला तुम्ही तुमच्या या कामाच्या माध्यमातून दिलेलं आहे आणि ते कायमस्वरूपी दरवेळेला 26 जानेवारी असो 15 ऑगस्टला असो एक नवी भावना जागृत करायला तर कामी येईलच, पण त्यातून सुलेखनाबद्दलचं जे एक आकर्षण आहे त्याच्याबद्दलची जी आत्मीयता आहे ती पण निर्माण व्हायला निश्चितपणे मदत होणार आहे. सर धन्यवाद, तुम्ही आज स्टुडिओत आलात त्याबद्दल.